वळूयात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। हेलिकॉप्टरने शेतात जाणारा घरगडी व्हायला आवडेल अशा शब्दात खरतर शाखा प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी शिंदेंना टोला लगावलाय। लोकशाही मराठीला सूत्रांनी माहिती दिली आहे। भाजप आणि एकनाथ शिंदेंचा प्रयत्न हाणून पाडा असे देखील ठाकरे म्हणाले। उद्धव ठाकरेंच्या शाखा प्रमुखांना सूचना पाहायला मिळतात। उद्धव ठाकरेंकडून शाखा प्रमुखांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला गेलाय। ठाकरेंची सातत्याने भेट होत नसल्याने शाखा प्रमुखांनी नाराजी व्यक्त केली। यापुढे दर महिन्याला बैठक घेण्याचं आश्वासन देखील उद्धव ठाकरे यांनी दिले। रश्मी ठाकरे यांचा पडद्यामागून हस्तक्षेप होता असा गंभीर आरोप भरत गोगावले यांनी केला। शिंदे मुख्यमंत्री असताना वहिनींनी कधी हस्तक्षेप केला नाही असं देखील गोगावले म्हणाले। लता शिंदे कुठेही हस्तक्षेप करत नाही असं देखील भरत गोगावले यांनी वक्तव्य केले। स्त्री शक्तीचा आम्ही आदर करतो। शिंदेंना आघाडीत सीएम बनवलं असतं तर वेगळं चित्र असतं। आदित्य ठाकरेंना मंत्रिपद दिलं शिवसैनिकांना पटलं नाही असं वक्तव्य देखील आज भरत गोगावले यांनी केलं। बाळासाहेब गेल्यानंतरचा कारभार आम्हाला पटला नाही असं विधान देखील भरत गोगावले यांनी केलं। स्त्री शक्तीचा आम्ही आदर करतो, काही त्याबद्दल दुमत नाही आहे। परंतु ज्या स्त्री शक्तीने त्यावेळेला काही गोष्टी चांगल्या सांगायला पाहिजे होत्या उद्धव साहेबांना, त्यावेळेला न सांगितल्यामुळे हे सगळं घडलं। आणि ज्यावेळेला उद्धव साहेब स्वतः मुख्यमंत्री झाल्यानंतर आदित्यना मंत्रिपद नाही द्यायला पाहिजे होतं हे सगळ्यांचं म्हणणं होतं आणि त्यामुळेला तो हट्ट झाला आणि त्याच्यामुळे हे सगळं रामायण महाभारत घडलं म्हणून आम्ही बोललो। आज जर एकनाथ शिंदे साहेब जर पाहिलं तर आमच्या वहिनी पण आहेत, मग त्या कधी कुठं हस्तक्षेप करत नाहीत। दरम्यान भरत गोगावलेंच्या या आरोपांवर विरोधकांनीही टीकास्त्र डागलंय। पाहूया। मुळामध्ये बाडग्यांमधला निष्ठावंत कसा असतो ते जास्त दाखवण्याचा प्रयत्न होता। 3.5 वर्ष काही साक्षात्कार ह्यांना होतातच आहेत। ज्या गतीला पोचले होते त्या परत अधोगतीला येत आहेत। पुन्हा तेच आरोप होत आहेत, फंड मिळत नाहीयेत, अमकं होत नाहीये, तमकं होत नाहीये, आम्हाला विचारात घेतलं जात नाहीये। मी बाडगा आहे पण मी कसा निष्ठावंत आहे मी अजून, कारण उद्धवजींवर आदित्यांवर म्हणजे शिवसेना पक्षावर बोलल्यावरच प्रगती होते असा ह्यांचा समज आहे। त्या समजासाठी ते बोलले असते। मी भरत गोगावले काय बोलले हे मी ऐकलेलं नाही आणि मी साधारणपणे अशा त्यांना उडाणटप्पू म्हणतात त्या उडाणटप्पू लोकांच्या वक्तव्याला मी कधी उत्तर देत नसतो। भरत गोगावले सारख्या एका गद्दार औलादीच्या माणसाला आम्ही फार किंमत देत नाहीये। ज्या गोगावलेनं महाडच्या नाक्यावरून एवढं मोठं मान सन्मान ज्या शिवसेनेने प्राप्त करून दिला त्या शिवसेनेची आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंची आणि त्याचबरोबर माननीय रेश्मी वहिनींची बदनामी करण्याचं काम हे असे उपटसूम भरत गोगावले करतायत। स्वर्गीय मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्यानंतर आज मातोश्रीवरची आमची मा म्हणून आम्ही रश्मी वहिनींकडे पाहतो। आज रश्मी वहिनींचं स्थान आमच्या हृदयामध्ये माते समान आहे। त्यांच्यावर आरोप करण्याचं धाडस ज्या भरत गोगावलेने केलेलं आहे त्यांची जीभ हासडली जाईल। ज्या आदरणीय रश्मीताईंचा राजकारणाशी काही एक संबंध नाही त्या रश्मीताईंवरती तोंडसूक घेऊन पालकमंत्री पद आपल्या पदरामध्ये पडतंय का याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे। आदरणीय उद्धव साहेब, आदित्य साहेब, संजय राऊत साहेब यांच्यावरती भुंकून झालं पण पदरात निराशाच पडत आहे आणि याच नैराश्यातून अशी ही वक्तव्ये केली जात आहेत। एकीकडे म्हणायचं की आम्ही आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन पुढे जातोय। हे अशा पद्धतीचे विचार आहेत का आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे? जी स्त्री राजकारणात नाही त्या स्त्रीला मध्ये गोवायचं, तिच्यावरती बोलायचं का? कारण तर आपल्या पदरामध्ये काहीतरी पडतंय का म्हणून। अहो, तुम्ही तुमच्या विकृत मानसिकतेचं दर्शन अजून किती घडवणार आहात? भरत गोगावलेसह माझा तमाम गद्दार टोळीला एक या व्हिडिओच्या मार्फत सांगणं आहे की आपण जर रश्मीताईंवरती बोलाल तर या महाराष्ट्रातला तमाम शिवसैनिक त्याची स्टाईल दाखवल्याशिवाय राहणार नाही। मला माहित नाही काय परिस्थिती आहे, मला वाटत नाही की तसं काही असेल, कारण आम्ही त्यांना जवळून सगळ्यांनाच ठाकरे कुटुंबियांना पाहिलेलं आहे आणि असा काही प्रकार असेल असं मला वाटत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।